फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे नागपंचमी. तर मी आज नाही का उपवास धरलेला आहे नागपंचमीचा. तर आज श्रावण सोमवार पण आहे पहिला. तर मी म्हटलं आज नाही का म्हणजे महादेवाची पूजा करून घ्यावं. तर मी महादेवाच्या पूजेसाठी इथं आलेले आहे. आमच्या शेतामध्ये छोटीशी महादेवाची पिंड आहे ना, तर मी ना म्हटलं इथंच नाही का आपण देवाची पूजा करावी. तर बघा मी आता पूजा करते बरं का देवाची. तर बघा इथं आमची छोटीशी महादेवाची पिंड आहे, बघू शकता तुम्ही. मी इथं महादेवाची पूजा करतो बरं का आम्ही रोज. आणि हे इथं आम्ही ना पूजेसाठी एवढं आणलेलं आहे. आज शिवमूठ तांदूळ आहे ना, तर त्याच्यामुळं. आणि हे मी जास्वंदाचं फूल, गुलाबाचं फूल आणि ते काळा धोत्र्याचं फूल आणलेलं आहे, हळद कुंकू आणि पाणी पण आणलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मी एवढं साहित्य आणलेलं आहे. आता मी पूजा करते. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते महारुद्राय 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 नमः. भगवते महारुद्राय नमः. भगवते महारुद्राय भगवते महारुद्राय नमः. ओम भगवते महारुद्राय नमः. ओम भगवते महारुद्राय नमः. भगवते महारुद्राय नमः. ओम भगवते महारुद्राय नमः. ओम भगवते रुद्राय नमः. ओम नमः शिवाय. आता माझी महादेवाची पूजा करून झालेली बरं का. आणि आता मी वारुळाची पूजा करायला चाललेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी वारुळाची पूजा कशी करते ते. चला तर आपण बघू. भरपूर सारं गवत झालेलं आहे बरं का. वारुळ आहे इथं. तर मी इथं वारुळाची पूजा करायसाठी आलेले आहे. बघा तुम्ही आता वारुळाची आणि देवाची पूजा करून आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही आम्ही इकडे आलेले आहे आमच्या घराच्या पाठीमागं. आमचे गुलाबाचे झाडं बघा कसे आले, गुलाबाची फुलं त्याला. आणि जास्वंदाचे पण झाडे. जास्वंदाचं झाड म्हणजे शिवाजीच्या अर्पण केलं जातं बरं का. तर त्याच्यासाठी आम्ही ना जास्वंदीचं पण झाड लावलेलं आहे आणि गुलाबाचं पण लावलेलं आहे. आणि मी तुम्हाला ना आता मी आमचा काळा धोत्रा दाखवते बरं का. हा काळा धोत्रा आहे. आणि काळा धोत्रा पण नाही का म्हणजे शिवाजीच्या पिंडाला अर्पण करण्यास लय काफी म्हणजे मदत करते. आणि हे झाड असणं दारात असणं गरजेचं आहे. हे झाडाचं ना म्हणजे असं हे बोंड आलेले आहे ना, तर हे पण चालतं त्या देवाला. आणि फुलं पण चालतात, बघू शकता तुम्ही अशी फुलं आहे.